आपण एक म्हण आहे मराठीमध्ये, तशीच परिस्थिती या बीओटी च्या प्रकल्पांची आहे। याच्यात आज मला असं वाटतं की प्रशासन म्हणून जरी हे बीओटीचे जे कोणी मालक आहेत किंवा बीओटी ज्यांनी घेतलंय हे जरी लोकांशी जर संवाद साधला तर याच्यातला कुठलाही व्यक्ती हा आपल्याला नकारू शकणार नाही। किमान आपल्या महापालिका अपेक्षा आहे। आरक्षणाचा लाभ घेतलेला एक विषय कोणीतरी मांडला की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय भूखंडाचा आणि आता ते समावेशक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला हा पहिला असा अर्थसंकल्प होता जिथे आयुक्त महोदयांनी हा सभागृहामध्ये सादर केला होता। खरं म्हणजे अर्थसंकल्प हा आयुक्त महोदय स्थायी समितीला सादर करता, स्थायी समिती त्याच्यावरती उहापोह चर्चा करून मग तो महासभेकडे येतो। परंतु स्थायी समितीच अस्तित्वात नव्हती किंवा सभापती अस्तित्वात नव्हते, त्याच्यामुळे हा पहिला असा बजेट होता की ज्यांना आयुक्तांनी महासभेला सादर केला होता आणि त्याच्यावरती गेले 3 दिवस 4 दिवस एक साधक बाधक चर्चा झाली, वैचारिक बौद्धिक तात्विक त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर एक प्रत्येक नगरसेवकाला असं वाटत असते की माझ्या प्रभागामध्ये विविध विकास कामे झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तो एक स्वातंत्र्य ठेवून एक हा बजेटमध्ये आम्ही जे प्रत्येक नगरसेवकाला जवळजवळ 80 लाख रुपये कसे वाढतील आणि नगरसेवक निधीतला असा 1 कोटीचा निधी देण्याचा मागणी आमची होती आणि ती प्रशासनाकडनं आपला महापौरांकडनं मंजूर करून घेतली। हा एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह क्षण होता। आणि एक धरणाची मागणी जी आम्ही केली होती की आपलं स्वतंत्र धरण असावं, त्यासाठी एक हेड निर्माण व्हावा, तर ही एक मागणी आमची या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी होती। कल्याण शहरच्या कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनच्या लगतच्या ज्या काही नागरिक समस्या आहे, म्हणजे न केलेल्या शिक्षा आपण जशी भोगतो आहे असं प्रत्येक नागरिकाला वाटतं तो प्रवास करताना, त्याविषयी आम्ही आवाज उठवला आणि एक त्याला विरोधी पक्षाची ठोस भूमिका असावी ती बजावण्यात आम्ही कुठेही मागे हटलो नाही, कमी पडलो नाही, याचं समाधान आहे। नगरसेवकांना 1 कोटी रुपयाचा निधी देण्याबाबत काही उपसूचना आलं होतं, त्याला देखील आपण विचार करायला सांगितलं, नेमकं काय असतं? आणि आपण 20 तारखेला प्रशासनाच्या वतीने महासभेला बजेट सादर केला होता। ते दरवर्षी आपल्याला किती निधी भेटत असतो आणि किती आपण प्रयत्न करून घेऊन बजेटिंग करत असतो, त्याप्रमाणे बजेट आपण प्रेझेंट केला होता। 3 दिवस त्याच्यावर चर्चा होऊन आज त्याला अंतिम मंजुरी महासभेनं दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कोटी निधी प्रत्येक नगरसेवकला याचा महासभेने निर्णय घेतलेला आहे। तर त्याकरिता मग कुठून आपल्याला जास्त उत्पन्नामध्ये वाढ करता येईल त्याच्यावरही प्रशासन आता काम करेल। त्याचबरोबर शेवटी कॅश फ्लो किती राहील आणि ॲक्च्युअल किती राहील त्याप्रमाणे पुढची कारवाई पुढच्या वर्षी केली जाईल। 600 कोटींची तफावत आहे, त्याबद्दल तुम्ही बोलला होता की उत्पन्न वाढीसाठी आपण विविध मार्गाने ते उपाययोजना करणार आहोत, परंतु नगरसेवकांनी सांगितलं की जे कर वसुली होते कर वसुली आपण नेक्स्ट म्हणजे एक जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की मालमत्ता कर हे महत्त्वाच्या स्रोत निधीच्या महानगरपालिकाच्या असते आणि त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या या वर्षापासून राहील। एप्रिलपासूनच आपण एक मोहीम स्वरूपात याच्यामध्ये काम करण्याचं नियोजन करतो आहे। एवढंच नाही तर जेवढे वादग्रस्त प्रॉपर्टीज आहे जिथे आपलं टॅक्स अडकलेला आहेत, काही केसेस कोर्टामध्ये चालू आहे, त्याच्यावरही केस टू केस काम करण्याकरिता एक आम्ही SOP आणि एक सेल तयार करतो जेणेकरून त्याच्यावर सातत्याने काम करता येईल। एवढंच नाही तर जे नवीन सोर्सेस आहे, जसे काही अनअसेस्ड प्रॉपर्टीज आहे किंवा काही असं क्षेत्र आहे जिथे नवीन आपले भूखंड किंवा डेव्हलपमेंट झालं आहे, ते प्रॉपर्टीचं टॅक्स लागलेलं नाही आहे, तर त्याला टॅक्स करण्याचंही काम आता एप्रिलपासूनच मोहीम स्वरूपात आम्ही घेणार आहोत, जेणेकरून बेसही आपला वाढेल आणि मालमत्ता करमध्ये वसुलीमध्ये लक्षणीय वाढी दिसेल आपल्याला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेल्या 7 वर्षानंतर पहिल्यांदाच आज महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे। मंजूर करत असताना काही प्रशासनाच्या चुका देखील आहेत, त्या प्रशासनाच्या निदर्शनास देखील आणून दिलेल्या आहेत, परंतु नगरसेवकांना भरघोस 1 कोटीचा निधी माननीय आयुक्त आणि माननीय महापौर माननीय उपमहापौर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे। आणि आपण बघितलं असेल तर प्रशासनाच्या काही त्रुटी देखील आहेत, ते देखील प्रशासनाच्या समोर निदर्शनास आणून दिलेले आहेत। आणि जे अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्यासाठी जो अधिकचा 13 कोटी खर्च आपण अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी केला आहे, या खर्चाला कुठेतरी आवर घालावी आणि ज्यांनी अनधिकृत बांधकामं केले तो खर्च त्यांच्याचकडनं वसूल करावा अशी मागणी देखील आम्ही केलेली आहे। आणि जो बघा उत्पन्न तर वाढवायचं असतं पण खर्च पण कमी करायचा असतो, तर असे जे वायफळ खर्च आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। पाण्याच्या मुद्द्यावर आपण WTP जे आहेत ते प्लस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जी लोकसंख्या वाढते त्याच्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना
ही करण्यासाठी मी आयुक्तांना देखील विनंती केली आहे, प्रशासनाला केली आणि ते होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.